गर्ज महाराष्ट्र माझा गर्ज महाराष्ट्र माझा बोला गर्वान अभिमानान निदड्या छातीन मराठ्यांचं कुळशील अनगाव दख्खनी भगव्या झेंड्याचं नाव शिवगाथा गाऊ गौरव भाव जी जी शिवगाथा गाऊ गौरव भाव जी जी शिवगाथा गाऊ गौरव भाव जी 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 जी. नमस्कार सुजन हो. अपरांतायम या उपक्रमाअंतर्गत आपण अपरांतातील बोली भाषा अपरांताची संस्कृती याविषयी बोलत असतो. आपल्या आतमध्ये कुठेतरी खोलवर असं रुजलेलं एक संस्काराचं बीज असतं. त्या संस्कारांच्या आठवणी असतात आणि त्या आठवणी आपल्याला आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत आठवत असतात. आपण प्राथमिक शाळेमध्ये किंवा माध्यमिक शाळेमध्ये ज्या कविता शिकलो त्या कविता खरं तर माधुर्यानं भरलेल्या अशा होत्या आणि ते माधुर्य त्या शब्दांमध्ये शिक्षकांनी लावलेल्या चालींमध्ये आणि एका समूहगीतामध्ये आपण ज्या कविता गायचो ना त्यामध्ये भरलेलं असावं असं मला तरी वाटतं. त्यावेळच्या कवितांचा दर्जा आणि आत्ताच्या कवितांचा दर्जा असा हा विषय नाही मंडळी. आताच्या कविता या मुक्तछंदातल्या आहेत हाही विषय नाही मंडळी. विषय आहे की आपण जे बाल अवस्थेमध्ये किंवा कुमार अवस्थेमध्ये ऐकतो, श्रवण करतो, ग्रहण करतो ते आपल्या आयुष्याच्या कोणत्या वयापर्यंत पाठराखण करतं हा आहे. आणि म्हणूनच आजच्या विषयाचं नाव आठवणीतल्या गोड जुन्या कविता. आता आठवणीतल्या जुन्या आणि गोड कविता म्हणजे नेमकं काय तर तेच आपल्याला सांगणार आहेत आणि उलगडून दाखवणार आहेत. आज आपल्या पाहुण्या आहेत, मी त्यांना विदुषी म्हणतो, डॉक्टर रेखा देशपांडे, कारण त्यांनी स्वतः साहित्यामध्ये PhD केलेली आहे आणि त्यांनी खूप वर्ष किंवा आयुष्याची कारकिर्दीची जी वर्ष होती ती सर्व शिक्षिकेची नोकरी केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःही कविता ते शिकल्या आणि कविता शिकवल्या सुद्धा. मला सुरुवातीला तुम्हाला हेच विचारायचं आहे, खरं सांगायचं की तुम्ही कविता शिकवल्या त्या तुम्हाला आठवतात की ज्या कविता तुम्ही शिकल्या त्या तुम्हाला आठवतात? आठवणीतल्या गोड कविता आणि जुन्या असा जो विषय आला समोर त्यावेळेला खरं सांगते की मी कविता शिकले साधारण मॅट्रिक पर्यंत किंवा अगदी BA पर्यंत. BA ला संस्कृत होतं त्यामुळे तिथे कवितांचा मराठी कवितांचा प्रश्न नाही आला. म्हणजे म्हणजे साधारण 5 वर्षापासून 16 वर्षापर्यंत जेमतेम 10 वर्ष ते कविता शिकल्या आणि शिकवल्या ती 32 वर्ष. पण जेव्हा आठवणीतल्या जुन्या आणि गोड कवितांचा विषय निघाला तेव्हा पिंगा घालत आल्या त्या बालवयात आणि कुमारवयात शिकलेल्या कविता. अरे वा. तर म्हणजे शिकवताना आपल्याला माहिती आहे की एखादा प्रकरण एखादा टॉपिक आपण जेव्हा शिकवतो त्यावेळेला एकदा शिकवलं म्हणजे 10 वेळा पुन्हा शिकणं. त्यावेळेला जे अर्थ कळलेले नसतात, काही संकल्पना स्पष्ट झालेल्या नसतात, त्या शिकवताना होत असतात. म्हणजे खरं तर 32 वर्ष आणि 10 वर्ष एकीकडे, पण त्या 10 वर्षातल्याच कविता सगळ्या मला घे म्हणून पुढे आल्या. म्हणजे एक शिक्षिका आपलं सत्यवचन सांगते की मी ज्या कविता ऍज अ विद्यार्थी असताना मी शिकले, मनात रुजून बसले त्याच उघडून पुढे पटकन. आता मीही 70च्या आसपास आहे तर ह्या टप्प्यावर त्या आल्या. 25ल्या आणि 30ल्या नाही आल्या. तुम्हाला पहिली कविता साधारणतः कोणती आठवते? म्हणजे एक पहिली कविता ज्या इयत्तेमध्ये शिकलात त्या इयत्तेची कविता आम्हाला ऐकायची. साधारण पहिल्या इयत्तेपासून आठवत आहे. पहिली इयत्ता सुरू करू. 5व्या 6व्या वर्षी
अगदी ज्यांना बडबडगीतं म्हणता येतील अशा टाईपची किंवा अगदी अत्यंत साधी सोपी म्हणजे त्या 5 ते 6 7 या वयोगटांना शोभतील अशाच त्या कविता होत्या. तर देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, आणि त्यातल्या शेवटच्या ओळी अत्यंत लक्षात राहिल्या. ते सगळं जगाचं वर्णन केलेलं आहे आणि शेवटी तो कवी काय म्हणतो की देवा तुझे जग इतके सुंदर, किती तू सुंदर असशील. या ज्या शेवटच्या ओळी आहेत ना त्या मला अशा हृदयस्पर्शी अशा वाटतात की देवाचं जग आहे, तो निर्माण केलंय ते एवढा सुंदर आहे, तो स्वतः किती सुंदर असेल. ही पहिली कविता. त्याच्यानंतर आठवते उठा उठा चिवताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही. मग ते अजूनही ते तसंच म्हणायचं. ते ह्या ज्या चाली ज्या आहेत ना, तुम्ही आता हे जे काही गैयतीवर म्हणताय, ह्या तुमच्या वयाला तुम्ही लावायच्या की तुमचे शिक्षक लावून द्यायचे? बरेचसे लहान वयामध्ये शिक्षकच लावायचे, मोठेपणी क्वचित तेव्हा तरी आणि मग तो असं झुलत एका कोरसवर सर्व विद्यार्थ्यांनी म्हणायचे. आणि ती चिवताईची कविता, मग त्यातलं सोनेरी हे दूत आले, दूत शब्दाला अडायला पाहिजे. दूत हा डोक्यावरून जाणारा त्यावेळेला शब्द, हे असं नसणार आहे. आता ती कुसुमराजांची कविता आली, पुढे त्यांना ज्ञानपीठ त्यांची योग्यता, त्या वयात काय करताय मग आम्ही आपलं सोनेरी हे दूध आले ते पण खटकायचं की दूध कसं सोनेरी असेल बुवा काय माहिती नाही. मग ते मोठेपणी ते दूत आले, अर्थ कळो न कळो पण त्या कविता मनामध्ये ठसल्या एवढं कळलं. आणखीन मग ते बाळाचे मी घेताना व जागी झाली चिवताई. ती चिवताई ओळखीची होती ना. 5व्या-6व्या वर्षी शाळेत जायच्या आधी अंगणात घास भरवताना आई चिवचा काऊचा घास देत होती, तेव्हा ती चिवताई आधी विश्वात होतीच, ती शालेय विश्वामध्ये पुन्हा भेटली, त्यामुळे कदाचित ती मनामध्ये आणखीन ठसली किंवा बिंबली असं म्हणायला हवं. पण या कवितेमधून तुम्हाला असे प्राणी पक्षी भेटायचे आणि ते हे आपले हे जवळचे, हे आपण आजूबाजूला पाहतो किंवा काय म्हणतो त्यांना, त्यांचे आवाज हे आपल्या ओळखीचे वाटतात, ते आपल्याशी बोलतात असं वाटायचं. हो असं वाटायचं, कारण ते वयच असं असतं की तेव्हा कल्पनेचा पगडा मनावर जास्त असतो. बालविश्व हे जे आहे ना ते वास्तवातल्यापेक्षा ते कल्पनेतच रमणारे असतं. आणि एकीकडे कल्पनेतही आणि एकीकडे वास्तवातही. की फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू पंखाची मुकले निळे जांभळे हळवीत ते झुलते. हे बघितलेलं पण असतं ना. मला वाटतं आपल्या बालपणामध्ये आपण सगळ्यांनी तो उद्योग केलेला असतो. एखादं छान रंगीबेरंगी फुलपाखरू आणि बागेतनं आपण त्याचा माग घेत त्याला आता आलं हातात आलं असं वाटतं आणि दूरच ते उडते. हे अनुभवाशी म्हणजे वास्तवाशी त्या वयात जुळलेलं. शिक्षण म्हणजे शहरात झालं होतं की गावामध्ये झालं होतं? माझं बरंचसं खेडेगावामध्ये झालं. शहरात नंतरच झालं, पण म्हणजे सुरुवाती शिक्षण असतं प्राथमिक वगैरे ते खेड्यामध्ये झालं आणि नंतर मग शहरामध्ये गेला. शहरामध्ये. पण तुमचे मास्तर म्हणजे गुरुजी होते की बाई होत्या? कन्या शाळा होती त्यामुळे बाई होत्या. पण मारकुट्या होत्या, ओरडणाऱ्या होत्या? नाही, मारकुट्या वगैरे नव्हत्या किंवा आम्ही मारायची वेळ पण आणली नसेल. आमच्याकडे क्रेडिट असू शकतं. कारण त्यावेळेला मारकुट्या वगैरे हा डोक्यात शब्द यायचाच नाही की त्याने मारायचंच असतं. माझं नशीब, मला कधी मारबीर खायला लागला नाही. पण त्यावेळेच्या शिक्षकांची वगैरे नावं आठवते तुम्हाला? त्यावेळी एक जवळीकर म्हणून बाई होत्या. काही दिवस मी पनवेलला होते. तिथे कमल, म्हणजे आम्ही त्यांना कमलताईच म्हणायचो, त्या आमच्या घरी राहायच्या. कमल चित्रे आडनाव. तर त्या रंगवून शिकवत असत आणि मुख्य म्हणजे ह्या कविता आमच्या विश्वाला जवळच्या होत्या. चिवताई भेटत होती तसं फुलपाखरू दिसत होतं आणि कल्पनेच्या राज्यात सुद्धा विहार करायला त्या ह्याच्यात मी भरू जाता येईन हाता दूरच ते उडते हा प्रत्यक्षात आमच्या अनुभवाशी जुळणारं होतं ना, आमच्या जगाशी. तेव्हा हे आणि त्या कवितांमध्ये एक प्रकारचं चित्रदर्शित्व होतं. आज मालिकांचं युग आहे, तुमचे कॅमेरे आणि तंत्रज्ञान सगळं हात जोडून तयार आहे, तेव्हा चित्र घेणं अवघड नाहीये. पण निव्वळ शब्दांच्या माध्यमातून ते चित्र उभं करायचे की फुलपाखरू हे धरायला जातोय, निळे जांभळे पंख त्याचे
अशा तऱ्हेने त्याचं चित्रदर्शित्व होतं ना, ते सगळा प्रसंग आम्ही जेव्हा आता फुलपाखरू धरायला जायचो आणि कविता वर्गात म्हणायचो तेव्हा तो प्रसंग आठवायचा आणि हे बरोबर आहे सगळं असं वाटायचं. मग कुसुमाग्रज चुकीचे वाटायचे, सोनेरी हे गुप्त आले लिहिताना. पण आमचं ते खरं असं ते वेगळं एक जग होतं. तर प्राणी पक्षी आणि निसर्ग यांच्याशी मेळ घालणारी ती कविता होती. जे प्राणी पक्षी आपल्याला बाहेर भेटत होते आणि ते आपल्या विश्वाचा एक भाग आहे की त्यावेळेला तो भेद नसतो. मग हे माणसं काऊताई चिवताई ससा बोलतोय शर्यती लावतायत ते तेव्हा सगळं खरं वाटतं. गोष्टीतले ससे किंवा गोष्टीतले सिंह कधीच मनात प्रश्न येत नाही की वाघ कसा बोलेल मनुष्यवाणीमध्ये. हे सगळे संशय शंकासूर आता उभे राहतात. तेव्हा ते काय म्हणजे खरं तर हाही विषय त्याच्यामध्ये येतो की त्यावेळेला ऐकलेल्या ज्या गोष्टी ह्या सुद्धा अजूनही लक्षात असतील तुमच्या त्या शाळेमध्ये वगैरे. हिमगौरी आणि सात बुटके, नंतर ते राजपुत्र, मग त्याचा प्राण त्या पिंजऱ्यातल्या पोपटामध्ये असतो, मग ते त्याची मान मुरगळली की इकडे ह्याचा जीव कासावीस होतो. तेव्हा ते सगळं खरं वाटायचं कारण त्या ह्याच्यामध्ये ते कल्पनेच्याच जगात असतं. पण इयत्ता बदलल्यानंतर कविता बदलत गेल्याच्या पुढे काय झालं की कल्पनेचं विश्व अगदी आता ही बडबड गीत आहेत ना तुमचं आई मो मका मी तुझा मामा हे कविता आहे आणि ती पुढे चित्रपटामध्ये गाणं म्हणून अशी खूप आहेत. आपल्याला म्हणजे मी म्हटलं की हे गाणं पण प्रत्यक्ष बालभारतीचं पुस्तक बघितलं पण सगळ्याच काही कविता आपल्याला अभ्यासात असतात. पण बघितलं तेव्हा गदिमांचं एका तळ्यात होती बदके फिले सुरेख हे बालभारतीमध्ये आहे कविता. हो, बहिणाबाईंची गाणी सगळी आधी पुस्तकामध्ये आहेत आणि नंतर अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणेचं चाललेला हे आधी पाठ्यपुस्तकात आणि नंतर चित्रपटवाल्यांनी उचललं. आज आत्ता आपण त्याच्यावर चर्चा करायला लागलो तर कदाचित श्रोत्यांना असं वाटेल की हे काय सिनेमातल्या गाण्यांवर बोलतायत, पण ती गाणी नव्हती आधी कविता. आताच्या काळामध्ये सध्या उलट होतं. आधी तो चित्रपटामध्ये वगैरे ते गाणं वापरलं जातं आणि नंतर मग त्याला गीतकार कोणतो कवी वगैरे असा दर्जा देऊन ते साहित्यामध्ये वगैरे आणलं जातं वगैरे असं उलटा प्रवाह आहे. तर शांताबाई शेळके यांची एक सुंदर कविता आवडायची सगळ्यांना माहिती आहे. टप 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 टापा टाकीत आला माझा घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी थोडा. ते टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा. सात अरण्ये समुद्र सात ओलांडील हा एकदमात आला आला माझा घोडा सोडा रस्ता सोडा. टप 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 टाकीत टापा आला माझा घोडा पाठीवरती जीन मखमली पायी पेरी तोडा. पण गोष्टीत ऐकलेलं असायचं की जीन असते मखमली, घोडा कधीतरी सर्कशीत बघितलेला असायचा आणि मग कल्पना पण त्याच्यात कशा येतात. सात अरण्ये समुद्र सात ओलांडील हा एक दमात. ते डोक्यात असताना की समुद्र सात कुठे माहिती होती त्यांची नावं वगैरे, पुढे ती भूगोलामध्ये आली. पण 7 समुद्र असतात, 7 अरण्य असतात आणि हा माझा घोडा ओलांडून जाईल. आला आला माझा घोडा सोडा रस्ता सोडा आला माझा घोडा. ती कविता का आवडायची? घोडा कुठला काठीचाच घोडा करायचं वय असतं, पण तो काठीचा म्हणजे तुम्हाला ती काठी दिसते मोठ्याला आणि धडपडशील लागेल कुठेतरी म्हणून आई ओढून देते, पण आमच्या दृष्टीने तो घोडाच होता ना तेव्हा, खरा खरा घोडा आणि आम्ही घोडेस्वार. तर अजून तुम्हाला काय प्राथमिक शाळेपर्यंतच्या आठवणी आठवत आहेत? आम्हाला 7वीला रत्नागिरीला आल्यानंतर म्हणजे आता जरा मोठं वय होतं तेव्हा एक कलवारी म्हणून बाई होत्या, आणखीन साळवी म्हणून एक सर होते, खूप छान शिकवायचे. साळवी सर विशेषतः स्फूर्तिगीतं खूप छान सांगायचे. त्या दिवसामध्ये म्हणजे त्या काळामध्ये एक निसर्गाचं पण आकर्षण असतं. तर साळवी सर त्या कविता म्हणजे गडद निळे जलद धरुणी आले शीतल तनु चपल चरण अरुण गण निघाले, होळकरांची कविता ते त्या पद्धतीने शिकवत असत की जणू काही हे ढगांचं आक्रमण चाललंय म्हणून ते असं वृत्त निवडलेलं आहे की जणू काही सैनिक चाललेत ठेक्यामध्ये. हे त्यांच्यामुळे त्या साळवी सरांमुळे कळलं, किंवा कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी ते वृत्त का निवडलंय हे त्या सरांनी आम्हाला सांगितलं की आशयाला अनुकूल असं वृत्त कसं आहे
की आगगाडी जाते तेव्हा ती असं अशाच पद्धतीने उलट हा, असं बरोबर. जाते. तो नाद त्या जो ठेका आहे, घेत जाते, हा, नाद असतो. त्या पद्धतीने. तर त्या साळवी सरांची मला त्यामुळे आठवण राहिलेली आहे. तो तर टोपी वगैरे घालून यायचे, साधा असा वेश असायचा, पण मराठीची गोडी त्यांनी लावली 7वीपासून. निसर्गाचं आकर्षण असतं त्या वयामध्ये. होय. मग त्या कविता मनामध्ये अशा आकर्षित आपण त्या कवितांकडे होतो. त्याच्यातल्या बालकवींच्या कितीतरी कविता आहेत. श्रावणमासी, हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. ते आपण निसर्गामध्ये कोकणात राहिलो ना, रत्नागिरी असो नाही तर रायगड असो, ते तिथे बघतोय ते कवितेमध्ये येत होतं. आणि पुढे मग माधव कवींची तर कविता तीही पाठ्यपुस्तकामध्ये होती. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. शब्दांचं कसं आकर्षण आहे ना, की झुळझुळ वाणे मंजुळ गाणे गात वाहती नद्या, गात वाहती झरे, शिलोच्चयातुनी झुरू तेथे गंगा जळ पाझरे. माधवांचे शब्द आहेत ते. आणि खेळत खिदळत नद्या चालल्या गुणगंभीराकडे. समुद्रासाठी शब्द बघा, गुणगंभीराकडे. दरी खोऱ्यातून माणिक मोती फुलुनी झाकतीकडे. ते फुलं त्यांना माणिक मोत. हे उपमा उत्प्रेक्षा वगैरे माहिती नसताना सुद्धा ते शब्द आकर्षून घेत होते की झुळझुळ गाणे मंजुळ वाणे गात वाहती झरे, शिलोच्चयातून झुरू येथे गंगा जळ पाझरे. ह्या कविता त्या पाठ्यपुस्तकामध्ये होत्या. ती निसर्गाची ओढ. नंतर विचित्र वीणा बोरकरांची, त्यातही अशा प्रवासातनं दिसलेल्या निसर्ग चित्र त्यांनी एकेका ओळीतनं उभं केलंय. तर ती कविता आम्हाला त्या साळवी सरांनी शिकवली होती, ती आठवते. त्याच्यानंतर बालकवींची आहेत ऐल तटावर पैल तटावर. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे, हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे. ते चित्र काढलेलं आहे शब्दांच्या माध्यमातून. आज तुम्ही त्याच्यावरती हे करू शकता, ते चित्रांच्या माध्यमातून चित्रकार चित्र करू शकतो. पण ही त्या कवींची किमया. भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे लावित सतत रूप आगळे. 12 महिन्यांचं चित्र काढलेलं आहे ना. चैत्र वैशाखाचा ऐसा हा थाट, गातात संगीत पृथ्वीचे वाटे. भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावित सतत रूप आगळे. वसंत वनात जनात हासे, सृष्टी देवी जणू नाचे उल्हासे. श्रावणी पाऊस हास्याचा पडे, श्रीकृष्ण जन्माची दंगल उडे. गातात संगीत पृथ्वीचे भाट, चैत्र वैशाखाचा ऐसा हा थाट. आषाढी ज्येष्ठ आषाढात ढगांची दाटी, कडाडे चपला होतसे वृष्टी. घाला या सृष्टीला मंगल स्नान, पुर अमृताचा सांडेवरून. निसर्गाचे चित्र रंगवले. ह्या कविता आपल्या त्या कुमारवयामध्ये एकतर निसर्गाशी जवळीक, म्हणजे आम्ही राहत होतो तो खेडेगावातला भाग होता. आमच्यासारखं शहरी वातावरण नव्हतं किंवा करमणुकीची बाकी काही साधनं नव्हती. पण त्यामुळे शाळेत शिकलेल्या कविता आणि हा निसर्ग याच्याशी कुठेतरी नाळ जुळत होती. पण साधारणतः कुमार वयामध्ये म्हणजे हायस्कूल लेवलला वगैरे ह्या अशा सगळ्या कवितांचा मग बदल झाला असतो. कारण जी नादमयता होती, गेयमयता होती वगैरे, मग ते त्या सगळ्यात बदलल्या असतील. ह्या अनुषंगाने काय काय बदल झाले? त्यानंतर काय माहितीये का, कुमार वयाच्या एका टप्प्यावर शौर्याच्या साहसाचं एक आकर्षण असतं. म्हणजे पुस्तकं वाचतो तेव्हा मी पण वाचायची तुफानी टार्झन, नंतर गलीवरच्या सफरा. म्हणजे आपण काहीतरी जगावेगळं साहस करतोय आणि त्या गोष्टीतलं आपण एक पात्र व्हावं. किंवा एखादा ऐतिहासिक नाटकातला उतारा असेल तर त्या इतिहासातलं शिवाजी महाराजांच्या आसपास आपण एखादं पात्र तरी असावं. आपण ते शिवाजी महाराज होणार नाही, पण निदान त्यातलं काहीतरी असावं अशी कुठेतरी एक सुप्त ओढ असते मनाला, बालमनाला कुमार वयामध्ये.
तर त्यावेळेला मग ते खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविणं राई राई येऊन तो मग तो अडवणारा जो बालवीर आहे तो जणू काही आपणच आहोत अशा ह्याच्यात ते स्फुरण यायचं. आणि हा मी मर्द मराठ्याचा बच्चा असे, हे हाड न माझे लेचे पेचे असे, या उरात हिंमत माझी वसे, असं तो म्हणतो. त्यावेळेला मग ते आता आठवतं, आता ही मुलं शक्तिमान सिरियल बघतात की नाही, आणि त्यांना ते शक्तिमंताचं आकर्षण असतं. छोटा नातू आमचा उगाच असं दंड वगैरे फुगवून सांगतो, बघ कसे माझं झालंय ते बेडकी काही नसतं. पण हे हाड न माझे लेचे पेचे त्या वयातलं ते आकर्षण आहे. आणि ते पात्र आपण झालो आणि आपण साक्षात शिवाजी महाराजांनाच अडवलं, ओळखलं नाहीये त्यामुळे असं वाटतं. आणि त्यामुळे ते स्फुरण एक प्रकारे येतं. किंवा त्यावेळेला बुवा तिवारींची कविता होती शिवाजी अप्पांवरची, वसईचा मोहरा इरेला पडला, ही एक कविता त्या शौर्य कविताच होती. शौर्य कविताच होती. हा, शौर्य कवितांमध्येच ती होती. बेलाग दुर्ग जंजीरा उस्मान तिरंगी तिथला, आटोपे नच कोणाला, त्या सिंहाला पकडा याला, भारतीय चिमणा सजला. चिमाजी अप्पा. आणि मग झुंज गोव्याचा टोपीवाला, कोकणचा पगडीवाला, तो आपला ना, कोकणचा पगडीवाला, लागली झुंज उभयाला, बुद्धीचा डाव उडाला, मोहरा इरेला पडला. चिमाजी अप्पा मग ते बकरीचा उतारा असतो, त्यात वाचलेलं असतं की चिमाजी अप्पा सांगतात की माझं शिर तरी त्या वसईच्या किल्ल्यामध्ये टाका, नाहीतर लढाईला तयार व्हा, मोहरा इरेला पडला. कवी माधवांची एक सुंदर कविता होती, तुडुम तुडुम हा जडे नगारा, एल्गाराचा, एल्गार शब्द, एल्गाराचा देत इशारा, भगवा झेंडा उडे फरारा, एल्गाराचा देत इशारा. तारापूरचा रणसंग्राम. पण एल्गार वगैरे असे शब्दांचे अर्थ कळायचे त्यावेळेला नाही, सांगायचे ना शिक्षक, विचारायचं, म्हणजे विचारायला काही वाटत नसे हातवर करून की ह्याचा अर्थ काय आहे. तुडुम तुडुम हा झडे नगारा, भगवा झेंडा उडे फरारा, मर्द मराठे उठा चला तर, गरजत हर हर चला करासर, बुलंद बाका गड तारापूर. तीन बाजूला खंदक खोल, चौथ्या बाजूस पाणी लोन, आत जीवाचे घ्याया मोन, उड्डाणोत्सुक आयस गोल, भयन तयाचे तुम्हास तिळभर, आद्य शक्तीचे तुम्ही किंकर, उठा करासर गड तारापूर. तुडुम तुडुम हा झडे नगारा, भगवा झेंडा उडे फरारा, एल्गाराचा देत इशारा, भगवा झेंडा उडे फरारा. तरी त्याच वयामध्ये पाठ्यपुस्तक सोडून इतर वाचलेल्या कविता किंवा इतर वर्तमानपत्रातून आलेल्या कविता वगैरे अशा काही आठवणी राहिलेल्या आहेत का? नाही, तशा नाही. आम्ही राहत होतो ते काही वेळेला इतकं खेळ असायचं की तिथे वर्तमानपत्रे येत नव्हती आणि आजच्यासारख्या अशा सजवलेल्या पुरवण्या वगैरे काही नसतं. आणि त्या काळामध्ये कादंबऱ्या किंवा कथा कादंबऱ्यांचं वाचन झालं, पण कवितांचं वाचन तेव्हा नाही झालं. पण लायब्ररी असण्याचं सुद्धा त्या, म्हणजे पनवेलच्या जवळ खारपाडा म्हणून गावे, पोलादपूरच्या जवळ एक पोलादपूरला आम्ही होतो, कापडा म्हणून गावे घाटामध्ये, वरंदा घाटाच्या जवळ अतिखेडी होती. त्यामुळे तिथे लायब्ररी वगैरे त्या काळात काहीही नव्हतं. पण चित्रपटाची जुनी गाणी वगैरे म्हणजे त्यावेळची तुमची ती नवीन गाणी त्यावेळेला ते ऐकायला वगैरे मिळत आणि लक्षात राहत का? नाही, चित्रपट थिएटर वगैरे पासून पण आम्ही लांब होतो. म्हणजे फक्त कविता एक कविता. कारण मी तुम्हाला पुढे विचारणार होतो, कविता जास्त लक्षात राहायची की चित्रपटाची गाणी जास्त लक्षात राहायची? चित्रपटाची गाणी काय माहितीये का, आजच्यासारखा असा धुमाकूळ नव्हता. फक्त कधीतरी ग्रामोफोन होता, त्या ग्रामोफोनवर मग ते नाच रे मोरा आंब्याच्या वनात, कविता पण आहे, गाणं पण आहे. तर ते त्यावेळेला त्या फोनच्या माध्यमातून आमच्याकडे यायचे. नाही तर चित्रपट बघणं सुद्धा आमच्यापासून लांब होतं, कारण खेड्यांमध्ये असल्यामुळे थिएटर वगैरे. त्यावेळेला आकाशवाणी वगैरे प्रसारणे जोरात असायची. आकाशवाणी वगैरे असायची, पण ती म्हणजे आमच्या नात्यातल्या एका बाईंचं गाणं लागायचं तर आम्हाला 2-3 फरलांग जाऊन तिथे जाऊन रेडिओ ऐकायला लागायचं. घरोघरी रेडिओ नव्हते, ते खूप उशिराच्या काळामध्ये आले. मग इथे आम्ही चिपळूणला आल्यानंतर ते आले त्या माध्यमातून. मग त्याच्यातून रेडिओ आल्यानंतर ना मग केशवसुतांची एक तुतारी द्यावजा आणून, कुंकुन बीजी सप्राणाने, दीर्घतीच्या त्या किंकाळीने, भेदुली टाकीने सगळी जगणे वगैरे, त्या मग आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांच्यावर
मालिका असायची हो. आणि कधीतरी ते कार्यक्रम ऐकले जायचे. ते इथे चिपळूणला 9वीमध्ये 10वीमध्ये आल्यानंतर हा तोपर्यंत त्यावेळेला पाठांतराच्या स्पर्धा किंवा कविता सादरीकरणाच्या स्पर्धा वगैरे म्हणजे शालेय जीवनातल्या वगैरे नाही, काव्य गायन किंवा कवितेच्या स्पर्धा नसायच्या, हा. वक्तृत्व स्पर्धा असायच्या. त्या बाल अवस्थेमध्ये तुम्ही स्वतः केलेली एखादी कविता आठवते का? बालवयात नाही केली, प्रेमात पडल्यावर प्रेमात पडल्यावर सगळे करतात, हा ती करावी लागते ना, ते करायला लागते ना, प्रेम पूर्ण होत नाही. त्याच्या आधी नाही केलेल्या नाही. बरं, ठीक आहे, तुम्हाला आठवणीतल्याच कविता दहावीमध्ये सांगा. म्हणजे ह्या अशा कविता ते आणि मग आकाशवाणीच्या माध्यमातून वगैरे किंवा आपलं मग इथे आल्यानंतर शहरात आल्यावर हा जरा वाचन बिचन पेपरचं चालू विचार प्रवाह कळायला लागल्यानंतर मग त्या सामाजिक आशयाच्या कवितांचा अर्थ आणखीन उलगडायला लागला. हा मग केशवसुतांचे ते जुने जाऊ द्या मरणाला जुने जाऊ किंवा पुरुणी टाका वगैरे वगैरे ते शब्द लक्षात राहायला लागले. नंतर स्वातंत्र्याचा आनंद व्यक्त करणाऱ्या पाठ्यपुस्तकातल्या कविता हो. त्या सुमाराला होत्या. मग सावरकरांची जयोस्तुते ती तर सगळ्या जवळजवळ प्रत्येक भारतीयाला पाठ असेल, बरोबर. मराठी माणसाला तर नक्कीच पाठ आहे. त्याच्यानंतर शतकानंतर वसंतपात्रांची शतकानंतर आज पाहिली पहिली वन्य पहार मेघंतळले गगन निवळले क्षितिजावर नवरंग उसळले प्रतिबिंबित ते होऊन खुलले भारत भूमी ललाट पाहिली पहिली गगन पहार. त्या कविता या 10वीच्या म्हणजे 15-14 वर्षाच्या त्या वयोगटामध्ये. मे मजसीने मातृभूमीला या कवितांचं आकर्षण वाटायला लागलं. ह्यांची कविता माडगुळकरांची संगरी वीरागणीचे म्हणजे आता कुमारवय बाजूला पडल्यानंतर अद्भुतता निसर्ग हे थोडंसं बाजूला राहिलं, साहस शौर्य. तरी त्या वयामध्ये सुद्धा करुण रसाच्या कविता असल्या ना की त्या पण काळजाला हात घालणार. शर आला तो धावून आला काळ विव्हळला श्रावण बाळ. त्या कविता का आठवत होत्या? दशरथ राजा खूप मोठा असेल, श्रावण बाळाची व्यथा त्या कवीची ताकद आहे की ती त्याने आमच्यापर्यंत भिडवली. करुण रस हाही एक जीवनातलं वास्तव आहे, ते कळेपर्यंत तिथे त्या टप्प्यावर आम्ही आलेलो होतो. प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई हे तर बोलावं तुझं आता. त्या कविता शिकताना बळबळा रडूच येत होते. त्या काळामधले तुमचे आवडते कवी कोण होते? त्या काळामध्ये आणि आज सुद्धा कुसुमाग्रज कवी आवडते आहे. आणखीन गदिमा तेव्हा कवी म्हणून माहिती नव्हते, तेव्हा ते गीतकार म्हटलं जात होतं, पण आज आपण त्यांना आदराने कवी म्हणूनच म्हणजे नाही. पण तेव्हा तुमच्या ह्याच्या बालपणामध्ये बहिणाबाईंच्या कविता होत्या का तुम्हाला? बहिणाबाईंच्या होत्या ना, पाठ्यपुस्तकांमध्ये होत्या. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. पुढे तेच की त्या पुन्हा चित्रपटामध्ये आल्या. त्यामुळे थोडं काय झालं, त्या म्हणताना तेव्हाच्या चाली न आठवता त्या सिनेमातल्या चाली आठवतात. म्हणजे तसा त्या आता आठवायला गेलं तरी त्या चालीतल्या कविता आठवत नाही, ती सिनेमातलीच चाल आठवते. असं घडतंय त्या बाबतीमध्ये की तेव्हा आपण अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला पहा फुलासाठी तिने. आता म्हणायला गेलं ना तर ते फुलामध्ये खोपा सुगरणीचा चांगला पहा फुलासाठी तिने झोका झाडाले टांगला. हीच चाल आठवते आणि ती म्हणजे ती गोड आहे, मुळात रचना गोड आहे, पण ते शाळेतल्या म्हणण्याच्या कवितांवर या चित्रपटातल्या चालींनी आक्रमण केलं असं मला वाटतं. पण मग साने गुरुजी कधी भेटले? साने गुरुजी असेल 8वी 9वीत खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. तेव्हा तीच चाल केली. बलसागर भारत हो त्याची ती चाल आत्ताची गाण्यातली. बलसागर भारत हो विश्वात किंवा सागरा प्राण तळमळला त्याची सुद्धा मंगेशकरांची चाल आम्हाला माहिती नव्हती, पण आता मात्र ती मंगेशकरांची चाल होते, ही आठवावी लागते. मजसीने परत मातृभू शाळेतली असं म्हटलं जायचं. आता ही संगीतकारांनी दिलेली चाल आहे ना
ती कानाला जास्त मग ती हे होते. हा ते पण- एक संगीताचा परिणाम हा. आहे. ने मजसीचं एखादं कडवं वगैरे होऊन जाऊ दे मला आठवत असेल पण ती चाल ही होते ना. असं ते जरा जुनी चाल आठवत जुन्या चालीप्रमाणे आलं तर खूप बरं. भूमातेच्या चरणतला तुझ धुता नित्य पाहिला होता. मज बदलासी दूर देश चल जाऊ सृष्टीची विविधता पाहू विश्वसनो यात वचन. होतं काय म्हणता म्हणता तीच चालली आहे पुढे. ते आक्रमण आहे. दुसरा एक प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला. त्या शाळेच्या अवस्थेमधल्या प्रार्थना आठवत आहेत का? प्रार्थना गीत हा. त्या लहानपणच्या जास्त आठवतात. काय ते देवी शारदे वरदे देवी शारदे वरदे देवी शारदे. आणखी तसं म्हटलं तर देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना हो. ही वसंतबाप्पांची ती प्रार्थनाच आहे. तिचा उल्लेख मी नंतर घेते वेगळ्या संदर्भात. हा. प्रार्थना गीतं म्हणजे सर्वात्मका सर्वेश्वरा. हा. ते आता ते सुद्धा अभिषेकींनी म्हटल्यानंतर त्याची पण चाल वेगळी झाली. त्याच्यानंतर ते प्रगतीचे पंकजे चिमण पाकरा वगैरे तेही होतं असं. नाही ते आमच्या वेळी नव्हते, ते अलीकडचं आहे. अच्छा. प्रार्थना गीतं हा ही प्रार्थना गीतच आहे. आमच्या वेळच्या प्रार्थना ह्याच आहेत. जे जे जगी जगते कया माझे म्हणा करुणा करा ही एक. आणखीन गोष्टी बरं गुरुने दिला ज्ञान रूपी रसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. अशा काही गोष्टी. आणि सगळ्यात आवडायची वसंतबाप्पांची अतिशय आवडती कविता वसंतबाप्पांची शिकलेली भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात तुझे रायगडा. ही सगळी कविता जवळजवळ 5 आहे. ही मला वाटतं 9वीला की 10वीला होती असेल तुम्हाला. भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा. तुमच्या आमच्या गंगा यमुना केवळ माझी पिवरथवी प्यार मला हे कभिन्न कातळ प्यार मला छाती निधडी मधुगुंजन लखलाभ तुम्हाला बोल रांगडा प्यार मला ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते तुकयाचा आधार मला. इंद्रायणीच्या डोहा मधली गाथा ओली ती माझी मी तिचाच ऐशी जवळीक कायमची झाली. नाही आता हे एवढे सगळे बदल होत असताना म्हणजे अशा काही कविता ज्या आपल्याला अजूनही गुणगुणाव्याशा वाटतात. म्हणजे कुठे प्रवासात असताना किंवा स्वयंपाकघरात काम करत असताना किंवा जरी मैफिलीत असताना की जे काही अनावत स्वर दुसऱ्या गीताचे आपल्या कानावर पडले की आपलं एक गीत सुरू होतं. मग तसं आपल्याशी बोलणारं गाणं तुमचं ते त्यावेळच्या कवितेचं असं कोणतं सुरू होतं? संगरी वीराग्रणी जय जय मेरू संकटी जय जय मेरू संकटी जन्मलेल्या भारती राष्ट्रचक्रोद्धारणी करणा करी जानामृती करणा करी जानामृती गावत्यांना आरती गावत्यांना आरती. हे असेल किंवा सावरकरांची मगाशी म्हटली ती गाणी असतील किंवा शरणाला तो ती आहे क्षणोक्षणी पडे उठे तरी बळे करुण रसाची कविता आहे. किंवा प्रेमस्वरूप आहे ही पण कायम म्हणजे कधीही आजही तिच्या उजळणी केली जाते मनात. त्यावेळेला गलगलायला होतं. आजही अश्रू अनावर होतात. म्हणजे इतकी वर्ष झाली तरी त्या म्हणजे एखादा सिनेमा आपण बघितला पूर्वी आम्ही कधीतरी सिनेमे बघायचो तेव्हा त्यातल्या एखाद्या नायकावर काही दुःखाचे नायिकेवर प्रसंग आले की आम्हीच गळगळा रडायचो अत्यंत. पण तो सिनेमा 2दा 3दा 4दा 5दा बघितला तर नाही रडणार. पण ही कविता ह्या अशा ज्या कविता आहेत क्षणोक्षणी पडे काय ते की गळे घळघळा रुधिर कोमलांगातून
तशीच निज कोटारा परत पातळी पक्षी पक्ष्यांसाठी ती जाते पिल्लांसाठी ते म्हणताना आज सुद्धा वेळात असू येतात कितीही वेळा म्हटली तरी सिनेमा तुमचा 2-3दा बघितला की तो प्रसंग पाठ होतो संवाद वगैरे मग रडायला वगैरे आता ते रडणं बिडणं सगळं गेलंच आहे आयुष्यात कधी आता सासरी जाणारी मुलगी सुद्धा रडत नाही ती छानपैकी हाय बाय करून जाते पण तेव्हा आम्ही रडत असो कवितांनी आणि अजून सुद्धा तसे डोळ्यात अश्रू येतात अशी स्थिती त्यावेळेची खेळातली वगैरे अशी काही गाणी आठवते कसली खेळामध्ये म्हटली जाणारी वगैरे अशी खेळातली गाणी म्हणजे माझा मुळातच खेळाकडे फार ओढा नाही पण ते लेझिमचं गाणं हा लेझिम चाले दिवस सुधीचे सुरू झाले ओला चारा बैल माजले शेतकरी मग मन प्रसन्न झाले आणि मग ते लेझिमचा विशिष्ट आवाज अशी काही गाणी लक्षात राहिली तेव्हा लाडकी बाहुली आम्ही मुली असल्यामुळे लाडकी बाहुली होती माझी एक मिळणार कशी ना शोधून दुसऱ्या लागतं अशी बाहुलीच्या खेळाची गाणी ती पण थोडी करुणाकडे झुकणारी आहे वसंत बाप्पांची कविता आहे आणि महाराष्ट्र देवीची आरती त्यांनी केली आहे त्यातली 2च कडवी त्यांना मोठी येते बोला जय अंबे जगदंबे जय तुळजामाई शरणागत भक्तावर करुणा कर आई जय अंब जगदंब जय अंबे जगदंबे जय जय तुळजामाई शरणागत भक्तावर करुणा कर आई जय देव जय देव दुम दुम विधीत तुझे दख्खनचा वारा हट्टी मरहट्ट्याचा हृदयी गाभारा दुम दुम विधीत तुझे दख्खनचा वारा हट्टी मरहट्ट्याचा हृदयी गाभारा गोदा कृष्णा गाती गंधांकित गाथा मंगल मंदिर सुंदर सह्याद्री माथा गोदा कृष्णा गाती गंधांकित गाथा मंगल मंदिर सुंदर सह्याद्री माथा कळसू तुझा सोन्याचा गिरी कळसू बाई शरणागत भक्तावर करुणा कर आई जय अंबे जगदंबे जय तुळजामाई शरणागत भक्तावर करुणा कर आई जय अंब जगदंब तुझ्या पूजेसाठी मेघांच्या बेरी अभिषेका हस्ताच्या धारांची धारी तुझ्या पूजेसाठी मेघांची बेरी अभिषेका हस्ताच्या धारांची धारी रविचंद्रांच्या झांजा वाजती अवकाशी माय भवानी दर्शन दे हृदयाकाशी मोक्षाचा वर दे विश्वाला देई शरणागत भक्तावर करुणा कर आई जय अंबे जगदंबे जय तुळजामाई शरणागत भक्तावर करुणा कर आई जय अंब जगदंब सृजन हो जावे कवितांच्या गावा असं नेहमीच म्हटलं जातं मी तर म्हणेन की कवितांच्या गावाला जा पण ते गाव जुन्या आजोळातलं असावं जुन्या बालपणातलं असावं तिथे खूप अशा कविता विखुरलेल्या तुम्हाला सापडतील तुमच्या आठवणी घेऊन तुमचे सवंगडी मित्रमंडळी ह्या सर्व निरागस भावांना एकत्र करून त्या आठवणी अजूनही आपल्या मनामध्ये तरळत असतात डॉक्टर रेखा देशपांडे मॅडमनी आपल्यासमोर ते सर्व उलगडून दाखवले त्या साहित्यातील डॉक्टर असल्यामुळे त्याचं कार्यकारण भाव त्याचं विश्लेषण हेही केलं आणि जुन्या कविता ज्या कुमारवयापर्यंतच्या 10वी पर्यंतच्या ज्या ज्या त्यांनी अनुभवल्या होत्या त्याच्या त्यांनी आठवणी ठेवल्या आणि आज आपल्यासमोर उलगडून दाखवल्या तुम्हालाही अशा अनेक कविता आठवतील जुन्या प्रार्थना आठवतील जुनी संगीतबद्ध केलेली गाणी आठवतील त्या कविता हिंदी असतील इंग्रजी असतील किंवा आणखी कोणत्या भाषेमधल्या असतील मराठी तर असतीलच असतील पण ज्या जुन्या ज्या आठवणी असतात ना त्या गंधाळ असतात चंदनासारख्या चंदन जेवढं आपण उगाळावं ना तेवढा त्याचा सुवास घमघम करत पसरत जातो ना तशा या बालपणीच्या आठवणी आहेत तुम्ही तुमच्या आठवणी जागवा तुमच्या मित्रपरिवारांमध्ये बसून अशा एकदा गप्पा करा आणि त्यांच्या आठवणी तुमच्या आठवणी
खूप आठवणींचा दरवळ हा असा आसमंतामध्ये भरून राहू द्या. आपण पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत धन्यवाद.